नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन। विद्यार्थी मित्रांनो, काल पुन्हा एकदा टेटचा निकाल लागला आणि त्यानंतर कट ऑफ मध्ये बदल होईल का? ओपन कॅटेगरीसाठी साधारणतः कट ऑफ किती लागेल? एकंदरीत महिला आणि पुरुष यांचं बायफर्गेशन होऊन कट ऑफ कितीपर्यंत खाली येऊ शकतो? इतर कॅटेगरीमधील विद्यार्थी ज्यावेळेला ओपनमध्ये येतात तर त्यावेळेला ओपन कॅटेगरीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचं पुन्हा कट ऑफ कितीपर्यंत वाढू शकतो? त्याच्यानंतर जे समांतर आरक्षण असतं त्यामध्ये ऑर्फन असतील, स्पोर्ट्सवाले असतील, अंशकालीन असतील, त्यानंतर मग धरणग्रस्त, पूरग्रस्त, प्रकल्पग्रस्त, इतर सर्व समांतर आरक्षणांचा नेमका कितीपर्यंत कट ऑफ खाली येईल अशा पद्धतीचे प्रश्न आता ओपन कॅटेगरीमधील जनरल कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना पडायला लागलेले आहेत। त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी जी माहिती सांगतोय ती आधी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहिलाच पाहिजे असं काही नाही, परंतु हा व्हिडिओ बघा मी तुम्हाला असं म्हणणार नाही, त्याच्यानंतर तुम्ही याला लाईक करा किंवा चॅनलला सबस्क्राईब करा असंही म्हणणार नाही, परंतु वाह्यात कमेंट करण्यापेक्षा माझी जर माहिती तुम्हाला खरी वाटली तरच माझा याच्यानंतरचा व्हिडिओ बघा, नाही तर माझ्या चॅनलला सरळ सरळ तुम्ही रिपोर्ट जरी मारलं तरीसुद्धा काही एक अडचण नाही आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा टेटचा कट ऑफ जनरल कॅटेगरीसाठी किती लागेल आपण याचा ढोबळमानाने अभ्यास करूयात। बघा पुरुषांची संख्या जर आपण पाहिली जनरल कॅटेगरीमध्ये तर ती साधारणतः 10,020 एवढी आहे। महिला उमेदवारांची संख्या प्रचंड जास्त आहे, 26,475। त्यामुळं महिलांचा जो कट ऑफ आहे तो 100% यावेळेला 1,001%, 100% सोडून द्या हो, ते तर खूपच कमी झालं, 1,001% प्रचंड वाढणार आहे। ठीक आहे, बघा टोटल उमेदवारांची संख्या आहे 36,496। ह्यापैकी ज्या वेळेला मी मार्क्स वाईज यांचा अभ्यास केला तर 160च्या पुढे आहेत 125 ओपन कॅटेगरीमध्ये, 150च्या पुढं साधारणतः 350 विद्यार्थी आहेत, 140च्या पुढं 878 हे सगळे धरून, ठीक आहे, 130च्या पुढं 2002 विद्यार्थी, 120च्या पुढं 4152 आणि 110च्या पुढं साधारणतः 7866। आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती की साधारणतः 50% जागा हे रिझर्व्ह असतात, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये EWS आरक्षण असल्या कारणामुळे साधारणतः हा ओपनचा जो पुन्हा जो कोटा आहे तो काय होईल जाईल, कमी होईल। आता नंबर ऑफ इफ यू कम्पेअर द टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स इन जनरल कॅटेगरी विथ द टोटल नंबर ऑफ कॅन्डिडेट्स इन OBC कॅटेगरी, तर आपल्याला एक गोष्ट ढोबळमानाने दिसेल, ती काय? तर जनरल कॅटेगरीमधील उमेदवारांची संख्या ही OBC मधल्या उमेदवारांपेक्षा कमी आहे। ठीक आहे, आणि पर्यायानं आरक्षण काय आहे, जास्त आहे। तर मग प्रत्येकाला काय वाटेल, अरे बापरे, आता तर जनरल कॅटेगरीमधले जास्तीत जास्त विद्यार्थी त्या ठिकाणी परीक्षेमध्ये म्हणजे शिक्षक भरतीमध्ये लागतील। तर हा आपला केवळ आणि केवळ गैरसमज आहे। बघा ज्या वेळेला ही पूर्ण प्रक्रिया सुरू असेल त्यावेळेला जर समजा जिल्हा परिषदेची एक 11वी 12वीची जागा आहे, तुम्ही त्याला पहिली ते दुसरीसाठी कन्सिडर करू शकता, मी काय या ठिकाणी 11वी 12वीची एक जागा कन्सिडर करत आहे। ठीक आहे, तर याच्या ठिकाणी तुम्ही 6वी ते 8वीची, पहिली ते 5वीची किंवा मग 9वी 10वीची सुद्धा जागा कन्सिडर करू शकता। सर्वांसाठी एकच उदाहरण, ठीक आहे, तुम्ही ज्या ज्या कॅटेगरीमध्ये येत असाल त्याच्यानुसार। बघा जर समजा 11वी 12वीच्या एखाद्या जागेसाठी विद्यार्थ्यांनी पसंती क्रम दिले आणि मग ते कोणत्याही कॅटेगरीमधले असो, ठीक आहे, त्यांच्याकडे एज्युकेशन क्वालिफिकेशन ह्या पदासाठी आहे, मग ह्यापैकी कुठलंही असू शकतं, ठीक आहे। अशा परिस्थितीमध्ये जर एका विद्यार्थ्याला 164 मार्क आहेत परंतु तो समजा ST कॅटेगरीमधला असला, ठीक आहे, आणि ह्या जागेसाठी ज्या विद्यार्थ्यांनी पसंती क्रम दिलेले आहेत त्यामध्ये हा ST कॅटेगरीमधील समजा विद्यार्थी हायेस्ट मार्कवरती आहे, ठीक आहे, तो कुठल्या कॅटेगरीमध्ये मुळामध्ये ST मध्ये आहे, त्याला किती मार्क्स आहेत 164, आणि त्याच्या खालचा जो विद्यार्थी तो 163 वरती आहे आणि तो जर समजा ओपन कॅटेगरीमधला असला, ठीक आहे, तरीसुद्धा ही जी जागा आहे तर ती ST कॅटेगरीला जाईल। ठीक आहे, आणि या ठिकाणी ही जी जागा आहे ती ST कॅटेगरीच्या उमेदवारासाठी ती कन्वर्ट होऊन कशामध्ये येईल, ती ओपनमध्ये येईल। ठीक आहे, म्हणजे जरी आपल्याला हा आकडा कमी वाटत असला तरीसुद्धा इतर सर्व कॅटेगरीमधील जे मुलं आहेत तर त्यांना कुठे येण्याचा चान्स आहे, ओपन कॅटेगरीमध्ये येण्याचा चान्स आहे। त्यामुळे जे मुलं ऑलरेडी ओपन कॅटेगरीमध्ये आहेत त्यांच्यासाठी ही जी कॉम्पिटिशन आहे तर ती प्रचंड जास्त असते, हे आपल्या सर्वांना माहिती आहे। ठीक आहे, आता ह्यामध्ये फक्त आणि फक्त फायदा कोणाचा आहे? मला असं वाटतं की ओपन कॅटेगरीमध्ये ज्यांचा स्कोअर 130च्या पुढे आहे अशा विद्यार्थी सेफ झोनमध्ये आहेत, आणि ज्या विद्यार्थ्यांना समांतर आरक्षणाचा फायदा होऊ शकतो म्हणजे भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन, त्यानंतर ऑर्फन, दिव्यांग, माजी सैनिक अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र ही जी आहे ओपन कॅटेगरी ती लाभदायी ठरू शकते।
त्यांचा कट ऑफ हा प्रचंड कमी त्या ठिकाणी येऊ शकतो. आता महिलांच्या फक्त रिझर्वेशनचा जर आपण विचार केला तर पुरुषांना काय वाटेल, अरे बापरे, चला आपली संख्या फार कमी आहे, त्याच्यामुळं माझंच 100% सिलेक्शन त्या ठिकाणी होईल, कारण की महिला उमेदवारांची संख्या खूप जास्त आहे. आता बघा, खरा जो कार्यक्रम आपला होईल ना, तर तो इथेच होईल. बघा कशा पद्धतीने, जर समजा आपण या ठिकाणी हा आकडा कन्सिडर केला, जर समजा एखादी जागा आहे, ठीक आहे, आपण कन्सिडर करूया की 9वी 10वीसाठी गणित विषयाची एक जागा आहे, ठीक आहे, फार लक्ष देऊन आहे का, समजा विज्ञान विषयाची जागा आहे एक, ठीक आहे, 9वी 10वीसाठी. आता या ठिकाणी काय होणार आहे, जर समजा एखाद्या पुरुषाला त्या ठिकाणी 140 मार्क्स आहेत, ठीक आहे, आणि एखाद्या स्त्रीला सुद्धा 140 मार्क आहेत आणि त्यांनी पसंतीक्रम दिलेले आहेत, ठीक आहे. आता पुरुषाला काय वाटेल, राव मला तर पुरुषांचं आरक्षण असल्या कारणामुळं ते महिलांचं आरक्षणासाठी तर ते महिला तिकडेच अप्लाय करतील. तसं नाही, इथे जर समजा तुम्हाला दोघांना सुद्धा 140 मार्क असतील तरीसुद्धा पुरुषाच्या जागेवरती सुद्धा महिला स्त्रीची त्या ठिकाणी निवड होऊ शकते, ठीक आहे. मग आता कसं काय, जर समजा यांचं वय असलं 33 वर्ष समजा आणि या ताईंचं वय असलं समजा 34 वर्ष, तर 100% याच ताईंचं सिलेक्शन होणार, ठीक आहे. म्हणजे इतकं सोपं नाही आहे. जरीही महिला उमेदवारांची संख्या आपल्याला जास्त दिसत असेल तरीसुद्धा फक्त त्यांचं महिला आरक्षणाच्या मध्येच फार कॉम्पिटिशन असलं असं नाही, तर महिला आरक्षण हे म्हणजे महिला काय करू शकतात, तर त्या आरक्षणाचा फायदा घेऊ शकतात, परंतु सोबत जे पुरुषांचं आक्रमण आहे तिकडे सुद्धा अतिक्रमण निश्चित करू शकतात. आता ते अतिक्रमण नाही तर त्यांचा हक्क आहे, ठीक आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं लाडक्या बहीण योजनेमध्ये महिलांनी फॉर्म भरलेले होते, अगदी त्याच धर्तीवरती मला असं वाटतं की टेट परीक्षेमध्ये सर्व महिलांनी फॉर्म भरलेले आहेत. मग आता मनामध्ये प्रश्न असा निर्माण होतो की सर, जर इतकी जबरदस्त कॉम्पिटिशन ओपन कॅटेगरीमध्ये असेल तर माझं सिलेक्शन होणार की नाही, ठीक आहे ना. हा साहजिकच प्रश्न आहे, कुठल्याही अभियोग्यताधारकाच्या मनामध्ये तो प्रश्न निर्माण होणं हा साहजिकच आहे, ठीक आहे ना. त्याला काही म्हणजे किंतु परंतु आहे नाही. मग आता काय करावं लागेल, आता फक्त आपण जास्तीत जास्त जागा येण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, ठीक आहे. जेवढ्या जास्त जागा येतील, ठीक आहे, तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये जनरल कॅटेगरीमधला जो कट ऑफ आहे तर तो कमी होऊ शकतो, ठीक आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जागा येण्यासाठी आपल्याला सर्वांनी प्रयत्न करणं हे अपेक्षित आहे, ठीक आहे. आता काही जे विषय आहेत बघा, ज्या विद्यार्थ्यांना 11वी 12वीसाठी लागायचं आहे, ज्या विद्यार्थ्यांचं MA हे 2-3 विषयामध्ये झालेलं असेल ओपन कॅटेगरीमध्ये, ठीक आहे, तर अशा विद्यार्थ्यांना समजा 1 विषय 2 विषय कुठलेही तुमचं मराठी, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इंग्लिश वगैरे ह्यापैकी कोणत्याही 2-3 विषयांमध्ये जर तुमचं MA झालेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना लागण्याचे चान्सेस जास्त आहेत. दुसरं काय आहे तर D.Ed ज्यांचा पेपर फर्स्ट पास आहे यांना कमी मार्क्स असून सुद्धा लागण्याची त्या ठिकाणी काय शक्यता आहे. का बरं, कारण की ज्यांना जास्त मार्क आहेत तर ते सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत, मॅथमॅटिक्स ज्यांचं स्ट्रॉंग असेल, ठीक आहे का नाही, असे विद्यार्थी आहेत. आणि D.Ed केलेले विद्यार्थी की ज्यांचा पेपर 1 पास आहेत आणि त्यांना चांगले सुद्धा मार्क्स आहेत, अशा विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड कमी असू शकते, ठीक आहे. त्याचाच फक्त फायदा होऊ शकते जनरल कॅटेगरीमध्ये, ठीक आहे. म्हणून जनरल कॅटेगरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत परंतु त्यांच्यासोबत समांतर आरक्षणाचा लाभ त्यांना घेता येऊ शकतो, असे विद्यार्थी सध्या बेनिफिटमध्ये असतील. बाकीचे मात्र जे आहेत, तर एखाद्या संस्थेला रोस्टर पूर्ण करायचं असेल तर ते रोस्टर पूर्ण करत असताना ते काय प्रयत्न करतात माहिती आहे का, की ज्या त्या कॅटेगरीमधला जर कॅन्डिडेट भेटला, समजा ST कॅटेगरीमध्ये दिव्यांग एखादा कॅटेगरी म्हणजे एखादा उमेदवार आहे, तर ते प्रयत्न करतात की त्या कॅटेगरीमधला जर चांगला उमेदवार अवेलेबल असेल तर ते तेच घेतील, ठीक आहे, संस्थेवरती. म्हणजे जरी आपल्याला मार्क्स कमी असतील तरीसुद्धा विथ इंटरव्ह्यूमध्ये जागा येण्याची त्या ठिकाणी शक्यता राहते. का बरं, कारण की एकाच 10 कॅन्डिडेट त्या ठिकाणी दिले जातात, परंतु पुन्हा एकच कॅन्डिडेट वारंवार वेगवेगळ्या संस्थांवरती जात असतो. त्यामुळं आपल्या टेटच्या स्कोअरसोबत समांतर आरक्षणासोबतच आपल्याला अतिशय महत्त्वाची साथ पाहिजे, तर ती म्हणजे आपल्या नशिबाची. मला असं वाटतं की सध्या जी कॉम्पिटिशन सध्या शिक्षक भरतीमध्ये होत आहे तर ती इतर महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक स्पर्धा परीक्षा एवढीच टफ आहे आणि ह्यामध्ये महिलांचं प्रमाण हे प्रचंड लक्षणीय आहे. त्यामुळं महिला भगिनींना तर सॅल्यूट आहे, तुम्ही तर यावेळेस मैदान गाजवून टाकलं. लाडक्या बहीण योजनेमध्ये साधे जशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरता अगदी तशाच पद्धतीने तुम्ही फॉर्म भरलेले आहेत. काळजी घ्या. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लगेच टाकून द्या, ठीक आहे. खूप खूप धन्यवाद.